हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतू राम रावणांगेले युद्ध रामानं लंकेवेरी युद्ध केलेलं आहे. रावणाले मस्त सकडी मंत्र्यांक सेनाधिपतींक रावणाले पुत्रांक सकडी मारलेले विषय पळयले. कडेरी कुंभकर्ण मेल्लो तागेले अनुयायी जावन आशिल्ले प्रमाती वज्रवेगय मेल्लींची रावणा कळ्ळी. कडेरी रावणू कसं करता प्रहस्त धूम्राक्षाकय सुरवेका मान दवरला नव्हे म्हणटना तागेले कोण आसा न्ही युद्धा पेटूचे कोणा पेटूचे म्हूण सांगून रावण एक घडी आलोचन करता आनी कोणा श्रेश्ठ कोण आसा तांगेले उटी युद्ध करचें तसलें म्हूण आलोचन करता. कडेरी तागेलो पूत इंद्रजितूक आपयता आनी म्हणटा हे इंद्रजितू तूं इंद्राकची गेलवलो तशी तूं पूण युद्धांत राम लक्ष्मण सुग्रीवाक मारतवय तुगेल निमतीन आमकां सहस्राक्ष जावन आशिल्लो इंद्रजितूक सलवाईल पूत रावणालो म्हणून म्हाका कीर्ती मेळ्ळेले. मात्र न्ही तुका माया युद्ध करूंकय गोतस येद्रा रब्बून युद्ध करूंकय गोतस कितलीकी सकडी तपस्या कोरून अनेकानेक दिव्यास्त्र तुगेले आस ते पुरे दिव्यास्त्र सहाय्यान तूं तांकां पराजय करी जैतवे. राम लक्ष्मण सुग्रीव खंडित तुगेले तर रब्बून युद्ध करचे तितले समर्थ नाही तांणी म्हाका गोतस म्हणटना रामाल वरलेले ते वानर पुरे तुका पळयतना धांवताची. प्रहस्त कुंभकर्ण सकडी पुरे चमकलेलीची मिगेलागी अनुमती घेवन जाल्यार रे मिगेल भाव खराक रामान मारलेले पळय ताजे प्रतिकार समीत करूं तांच्या अंजायनी तशें हांव तूं आतां रामाकय सलवा येयलो तसलो किर्तिवंत म्हणून किर्तीक पात्र जावका तूं वस युद्धांत गेलो वट म्हणून इंद्रजीत जायता म्हूण म्हणटा आनी युद्ध कवच धारण करून रथार बैसून युद्धा चमकलो आनी आपयल की रावणाल पूत इंद्रजितू म्हूण म्हळ्यार नांवाचो हांव युद्ध आयला तुमगेले वटू म्हूण सांगून सुरवे लक्ष्मण येता युद्धाक. कडेरी लक्ष्मणाल आनी इंद्रजितूले भारी एक घोर युद्ध जाता. इंद्रजितू कसले बाण प्रयोग करता मंत्रास्त्र ताका प्रत्यस्त्र लक्ष्मणाक वतस तो ते प्रत्यस्त्र प्रयोग करून इंद्रजितून सोडलेले मंत्रास्त्र बगन कोण सोडता कळवे. दोग जने भारी गोतन तिल कोणाकय ना अस्त्र शस्त्राचे विषय पुरे गोतस हे ते एद्रा रब्बून धनुर्युद्ध जातर आसा कितलेकी वेळ जाले. कडेरी इंद्रजितूक कळ्ळी काय धनुर्विद्यंतू म्हाका गोत आशिल्ली तितलेची लक्ष्मणाके गोत आशिल्ली देखून बाण सोणूची हाका पराजय करूं जायना म्हूण म्हणटना हो कसो करता तोमरायुध प्रयोग करता तेमाय लक्ष्मण कातरून सोडता. जालवे अंगद व्हडले वृक्ष घेवन येता इंद्रजितू मारता. इंद्रजितू ताका एक चूरू दुखना कसले जायना तो हागेले अंगदाल वैरी प्रासायुध प्रयोग करता तेच भितरे लक्ष्मण बाण सोणू प्रासायुध कातरून सोडता. इंद्रजितू गद काणू अंगदाक मान सोडता. अंगदाक कसले विचलित जायना अंगदू तो एक सालवृक्षान मारता कळवे. जाल्यार इंद्रजितू म्हूण मारलेले सालवृक्ष ते इंद्रजितूला रथ पुड्डी करून घालता. घोडे पुरे नाश जाताची कळवे सारथी मरता. कडेरी इंद्रजितूक राबून युद्ध करूं कसले ना न्हय कुडले तो रथार दुखून तो उड्डून अशें तेशे प्रकारे इंद्रजितू ना इतेका म्हळ्यार माय जाला तो ताका माया विद्येय गोतस माया युद्धय गोतस न्हय रामाकय गोतस. इंद्रजितू माया युद्ध करूं पुरो अंतर्धान जाला म्हूण म्हणटना तो राम जाग्रत रीत
इंद्रजितू कशी बाणप्रयोग करतलो म्हणून जागृत इर्तागेल सई निरीक्षण करतरस तशी म्हण का जाल्यार इंद्रजितू हित जावन म्हळ्यार अंतर्धान जावन आसूंची कितले की सकडे महास्त्र ये रामलक्ष्मणाल वैरी मागीर सैन्या वैरी सकಡೆ ಪಡೈತರಸ್ ನಂಗೆ ಮಸ್ತ್ ಬಾದ ಜತ್ತ ಪಾಪ ರಾಮಲಕ್ಷ್ಮಣಕ ಜಲರೆ ತನ್ನಿ ಕೈದುಕುನು शस्त्र येता म्हणून आलोचन करून थंयक सोण सुमार वेळ युद्ध करताची जल्लरी एक गडे हांग दुखून एक गडे थंय दुखून आन्य कಡೆ दुखून शस्त्र अस्त्र सकड सोडतल नवे तांकां मस्त एक नमूने भ्रांती जाता खंयच वता बा यो म्हणून गडी भितर राम लक्ष्मणाला येद्रा बाण येता म्हणून तांणी येद्रा प्रयोग करता मागची दुखून बाण येता मागशी प्रयोग करता म्हणल्यार तांकां बदये दुखून येता तशी घडीक तांणी मन भारी सूक्ष्म जावन दवरून घडी बाण खंय दुखून येता म्हणून आलोचन करता आशिल्लें अशी दोळ्याक दिसना इंद्रजितू हांनी कसं करताची इंद्रजितू सोदूच खातीर कितले की वानर हातांत बंडे घेवन व्हडले बंडे पात्र घेवन आकाशा उडतरसाची कळवे यो कसं करता कितले की वानर सैनिकाक राम लक्ष्मणाक दिसना नशी आड रब्बून मायेन रब्बून तो एक कालारी पुरो ओजनाल तीक्ष्ण बाण सोडता कितले की असंख्यात वानर पुंगवांक इंद्रजितूल बाण लागला पाप कडेरी राम लक्ष्मणाकय तशीची बैर बाण सोडतना न्हय तांणी मुर्चित जावन पडलीची कळवे कडेरी राम लक्ष्मण दोगजनी बाणान पडलीची म्हणली कुडले इंद्रू कसं करता तो एक मंत्रास्त्रान राम लक्ष्मणाक बंधन करता इंद्रजितूले शरा पाशांतू पडल्यांची तो एक बाणाच पंजर करता राम लक्ष्मणाला सुत्तो म्हणून सांगून अंत दिला कडेरी राम लक्ष्मणा पळोवन सुग्रीव तो कसं करता आनी तांकां होरून झांग दुखून मारून जमून म्हणले खातीर राम लक्ष्मणाला सुत्तू तांणी कोटी करून राबताची हांगा युद्ध जावन विभीषण विंगड कडेन आन्य कडेन युद्ध करता आशिल्लो तो जय पावन हांगा येयलो येवन तो प्रज्ञाहीन जावन पडला विभीषण तांकां पळयता आनी प्रज्ञाहीन जावन पडलें न्हय एक प्रज्ञा म्हळेली एक भाणू तांगेल वयर प्रयोग करता आनी तांणी वापस बोधा येवची तशी करता प्रज्ञास्त्रान तांकां ज्ञान येयला जाल्यार हांगा पुरे भाण लागून दुखेस कळवे कडेरी सुग्रीव चंद करून हांगाक कोंबून घेतील भाण पुरे भारी चंद करून कसले दुःखना नशी कळ्ळे आनी सुशेणान ते विशल्या म्हणलेली एक मुलिका ती राम लक्ष्मणाले अंगाक सारय म्हणले ते प्रयोग विशल्या मुलिकी लायली कुडले प्रयोग केल्ली कुडले राम लक्ष्मण पुराय अंगान तुले दुखी समीत वचून तांणी वापस निद्दे दुखून उठयल्यांचे पळय आतां निद्द लिलीची म्हूण तांकां ते विशल्या करणी निमती हांगा घाय पुरे गुण जाल्ली मात्र न्हय आयासूय संपूर्ण जावन परिहार जाले विभीषण तेदना सांगता रामाले गी रामा तूं कुबेरान एकल्याक ये उदा भरलेलं कलश दिवन पेटयला श्वेत पर्वता दुखून आयला कुबेरान हें तुका मंत्रपुरी जावन आशिल्लें उदक ये तुका उडगीर जावन पेटयला ताणें हे तुगेले दोळ्याक लावन युद्ध केल्ली म्हणजे कोण अंतर जावन युद्ध करता तांणी पुरे तुगेले दोळे दिसताची म्हूण म्हणला तुवय उपयोग करी तुगेले इच्छे प्रकार कोणा जाय तांकां पुरे हे लावच्या दी कळवे पुरे जनाक हे पुण्योदक दोळे लायली म्हूण जाल्यार माय जावन राबून युद्ध करतले जन पुरे दिसच्या सुरू जाताचे जायता म्हणटा राम कसं करता कलश स्विकार करता दोळे तांतूल उदा लावन घेता लक्ष्मणाकय दिता लक्ष्मणाला लावन घेतले नंतर सुग्रीव जांबवंत हनुमंत अंगदो मैंदू द्विविधो नीलू कितले की वानर प्रमुख सेनाधिपती पुरे तांणी ते पुण्योदक दोळे लावन घेताची वय कळेरी दोळ्याक उदा लावन घेतली कुडले ते मंत्र पुरीत जावन आशिल्ले पळोवच्या जायना तिला दृश्य वस्तू पुरे दिसच्या सुरू जलकय हांगा इंद्रजितू रावणेश्वरा लागी आवश्य केले दश केले राम लक्ष्मणा दोग जनाके बोध चुक्कोन पडयला वांचून मरता की नाकी तांणी गोतना म्हणून सांगता कळवे कडेरी तेदना हांगा वापस वानरांगेले उत्साहाचे जय जयकार नेक पडतना कळ्ळी ताका राम लक्ष्मण खंयकी मेगेले अस्त्र प्रयोगाच्या अंत दुखून भायर येयल्यांची म्हूण वापस युद्धाचे मुकलतो कळेरी विभीषण लक्ष्मणा सांगता तूं आतां एदुरसुका इंद्रजितूक म्हूण इंद्रजितू
केन्नाय तो व्हडलो कसो म्हणटाची कर्मठ खरमट म्हळ्यार परम तागेले कसं की पुजा इत्यादी कर्म करनाशी तो रमणे तुकून भायरीपणा तो कसं करता केन्नाय जप होम सकड करू असं निकुंबिळा याग म्हूण एक करता तो ते केल्यार ताका सलूच म्हणून नाकयताण तशी ते दिसू नित्य नैमितीक काम्यक कर्म करना नशी तो रणभुमीक वता म्हळ्यार मूल रामायणांतू ताण करू बशील कडेन हनुमंत येवन बाद दिता म्हण असं तेदन ताका अर्दार उठान वचूका जाता म्हण हांगा विभीषणाक इंद्रजितूल तोंड पळयल ಕೂಡಲೇ कळ्ळें वो आज कसले दागेल दैवा पूजेने कसले करनाशे आयला म्हण सांगून आजी इंद्रजितूल संहार करू साध्य असं म्हूण ताका कळ्ळें विभीषणाक लक्ष्मणाला म्हणलें तूं आज हाक्क संहार करू का लक्ष्मण भारी एक रोशारी तागेल उठ युद्ध करता इंद्रजित काही सामान्य नाही एकल्यान मारून घाल का म्हण म्हळेलेच आशी दोग जनाकय लक्ष्मण इंद्रजित आज मान सोडता म्हण इंद्रजित लक्ष्मणा आज मान सोडता म्हण दोग जणी परस्पर युद्ध करताचे भारी भयंकर चित्र विचित्र युद्ध विचित्र बाण आणि सोड प्रयोग करतो रसची कळव्या कडेरी इंद्रजितुक तो इंद्रजितुले दीर्घ हातो एक बाणान कातोर घालता अन्यक हातूय कातोर घालता मागीर त्यांची वेळाक तिन्नी बाण तागेले इंद्रजितूल माती कातून सोडता 3 बाण ओटू सोडतना एक बाण एक हातो एक बाण एक हातो एक बाण तागेले गोळ कातून सोडता जल्वे कडेरी इंद्रजितुले घोड्याचे सारथ रथाचे सारथय मेल्लो जाल्यार रथ केन्नाय अभ्यास बलारे बत न्हू त्या रमणीक तशी वत ते रथ कळ्ळें रावण पळयता इंद्रजितू इना सारथी इना म्हणटन खंडित तन्नी समरांगणांत मेल्ल्यांची म्हूण कळ्ळें कडेरी रावणा कोप येवन सीतेक मारता म्हूण सांगून वता कडे अमींदी रावणाला मागशी वता तूं या करची समने एक स्त्रीक संहार करला रे तू लंका राज्याचे चक्राधिपती तू म्हणटना एक रायान एकश्चित स्त्रीक मारले म्हळेले अपवाद तुका येवचे नाका ती तुगेल बंधन आस म्हणटन तीन कसले करू जायना ती आसूनी मेल्ल्या वरीत न्हय एकच वेळी इक मारू का म्हण तुका आश जाल्यार सुरवे वचून तिगेल बामणा मारी कळ्ळें इक मारका म्हणून ना बामण मेल्ल म्हण कळ्ळी कुळ्ळी हिची देह त्याग करून घेता तशी आनी तुका देवादी देवती सतान सोलवायनाची म्हणून म्हणलें ब्रह्माल वर असतना मनुष्य मात्र राम कसं नाही तू बस युद्धाक म्हूण सांगून सांगतरस आमी ध्यान तशी सांगल्या म्हूण सांगून रावण सीतेक मारना अशी युद्धाक रथ सिद्ध करायचे म्हूण वा रावणूची युद्धा येतरस कळ्ळें रावणाक न्ही रामाक घोर युद्ध जाता तो रावण माया युद्धय करता माया युद्ध केल्यार हांगा राम लक्ष्मणांक दिसता न्हय वो खंयस म्हूण सांगून तशी तांणी रावण खंयस थंयच भाण मारता रसाची कडेरी रावण कसं करता माया विद्य प्रयोग करून कितली की राक्षसांक राम लक्ष्मण रुपाचे राक्षसांक सृष्टी करता राम लक्ष्मण रुपाचे तांणी रामाल तिकडे बारी रबसार येताची तागेल उठ रावणय येता कडेरी कपी सैन्यांचांक पळय दिसता यो राम लक्ष्मण आमकां मारता रसची कसं हे विशय म्हूण सांगून लक्ष्मण खंयचे कडेन असं कपी सैन्यांत थंय लक्ष्मण आले म्हण केसूचे राक्षस रामशेल कडेन रामाल म्हण केसूचे राक्षस येतरस फुडले रावणाल माय ही म्हूण कळ्ळा पुराय जनाक जाल्यार एक क्षण भ्रांती जाता वयन सैन्यांत कडेरी रामाक हिची भ्रांती जल्वे म्हूण सांगून लक्ष्मणा दिसलें की लक्ष्मण म्हणाल की रामा आमगेल स्वरूप धारण करून येयलेत न्हय राक्षसांक कुडले संहार करी म्हूण कडे राम तागेले आसूचे विंगड विंगड महास्त्रा प्रयोग एक पंत कोरून ते राम आनी लक्ष्मण रुपाचे सर्व राक्षसांक संहार करता ताका समजावन इंद्राल सारथी मातली तागेल इंद्राल रथ घेवन येतरस 5 घोड्याचे रथ आनी सांगता ये रामा देवलोका दुखून इंद्रान तुक एक ये दिव्य रथ पेटोवन दिला हे रथारीची देवेंद्र बैसून कितली की देवदानव संग्रामांत युद्ध केला ताणें जय येई पावला तशें तुवें हेंचे रथार बैसून दुष्ट रावणा संहार करका म्हूण म्हळेलें इंद्राली आशी हांव तुगेल सारथी जाता एक चूर विलंब करना अशें बैस म्हूण जालें मागीर थंय जावची युद्धाची माया युद्ध कळ्ळें
रामलक्ष्मणाला म्हण की रूपाचे कितले की राक्षस येऊन युद्ध करत रसाची या माई जेवो रावणाले माय म्हण म्हणेल भ्रांती एक पंत रामा काही जल काही कडे विभीषण कुडले रामाले मना कसं असं म्हणून कळलं की विभीषण म्हणा की हे रामा या बद्द मातलीची आगेल वैर कसले रामाणाला माया विद्ये प्रभावात नाही पट्टी मातली नाही निचावनो इंद्रान तागेल रतू मातली समित पेटवून दिला कळवे तू संशय करू नका तू या रतार बैस आणि युद्ध करी म्हणून जायत म्हणता विभीषणान सांगली नंतर इंद्राला रतार बसलं आणि ताकेल मन आणतो एकची रावणानं सीते तांडून मेलेले तेच उडगास नव्हता जे रोषारी रावणाला उठ घोर युद्ध करता सांगतात नव्हे सागरम सागरोपमम गगनम गगनोपमम राम रावणयो हो युद्धम राम रावणयोरिवा म्हणारे कशी समुद्रावरी अनेकच म्हणून सांगू जाई नकी आकाशावरी अनेक आकाशस म्हणून सांगू जाई नकी तशीची राम रावणाला युद्ध कशी जल्ले म्हणून म्हणा राम रावणाला युद्धावरी जल्ले म्हणून कशी बाई तशी युद्ध अशी युद्ध जल्ले म्हणून सांगचे तशी ना तशी एक नमने भयंकर घोर रूपाचे युद्ध ते तशी रावण शक्त्यायुध रामाला वैर घालता रामू त्या शक्त्यायुधही कातरून सोडता कळव्या मागे तागेला कसकस आयुधच भुषुंडी शूल मुसल परश्वत शतग्नी कसकस कड आयुधस अनबरत रामाला वैरी उडैतरस कपी सैन्या वैरी उडैतरस कडेरी कपी सैन्यांक बहीण जल्ले कळव्या जल्लरी रावणाले त्या माया युद्ध पळून कोणाकी बहीण जाईनी कोणाक रामा लक्ष्मणा बहीण जाईनी जल्लरी रावण राक्ष अंकास कपी सैन्याच्या पर बहीण जल्ले कडे रामान ब्रह्मास्त्राचे प्रयोग करत होतो राम कळले पुरा वैरी युद्ध पळितरसची इंद्रादी देवते गंधर्व अप्सरसे पुरे तांक कळलिके रावण आणि ಸ್ವಲ್ಪ काळ मांत्र वर्ताम कडेरी ब्रह्मास्त्र रावणाला वैरी प्रयोग केले रावणाक ब्रह्मास्त्रानं लासून सोडलिके ते मात्र नाही ब्रह्मास्त्र प्रभावानं सगळेची रावणाला सैन्याची जोडण वत्तरस रावण मरण पावलं की कसले वर्णिके भस्म जाऊन गेला की रावण म्हणारी ब्रह्मास्त्र तसलमटाचे प्रबल जाऊन सुचस्त्र नव्हता जिद्रा रब्ब कोणाच्या नाही साध्य ना पूर्ती नाश जाऊन गेला रावणाक मारली की मागीर आनंद जल की रामाक निरंतर उपटळ दितलो रावण मेल्लो म्हणून देवतेंक पुरे भारी संतोष केल की रामाक जय जवो रामा जय जवो म्हणून कितली की गंधर्व पुष्प वृष्टी करतरसाची कितली की अप्सरशास्त्री नर्तन करताची बेरी मृदंग पटह कहळे पुरे वाजितरसाचे हंग स्वर्गांत दुंदुबी सकडे देवती पुरे पुष्पवृष्टी करताची रामाक स्तोत्र करतरसाची सर्व देवते कितली की देवर्षी देवते यक्ष किन्नर रामा पूज करू म्हण आयलेंच की यथा योग्य पूज करून तांग गेले गावांत म्हळ्यार तांग गेले लोकात आनी चमकलीची कडेरी ओढ एकच की महा उत्सव जतशी वैर आकाशार बर देवते तो गो बरी रामाल जय जय जयकार घालतल वानर कळवे रावणा संहार केले नव्हे मागीर सुरवेकची सांकेतिक जावन विभीषणा पट्ट केलेलं नव्हे ते सगळे लंका राज्य काणून विभीषणा दित होता आणि तू लंकेन तू राज्यभार कोरका म्हणून म्हणटा आणि हाका कोणाक युवराज जावन अंगदाक तो युवराज पट्टाभिषेक करता कडेरी अविंध्यो रामालेगी सीतेक घेऊन येता सीतेक पळीत तो ती पल्लंकीन तुवस ती गेले शरीर पुरय भारी धूळस पळय ಈ काणे ऐकताना वाल्मिकी रामायणांतो वाल्मिकीन कसं सांगला त्यांनी जाऊन मुलं रामायण तेंची आम्ही आधार जाऊन दवरून घेऊ का तंत भितरी सीतेक तो सीधा पुनाणा सुग्रीवाला सांगता तिका स्नान करून वस्त्रनी पुट वस्त्र आभरण दिवन तिका श्रृंगार करून मेगेला हाडकाम मागीर ताणे ये अग्निपरीक्षा करचे कळवे आता हांगा तिका तशी हाडतात तांणी अविंध्य म्हणालो रावणालो अमात्यो तशी घेऊन येत तिका कडे तो कुडले सांगता तुका जाव का तई वच्चो येत तुका रावणाले दुखून बिडगड केला म्हणून कळवे अन्य कसं म्हळ्यार धर्मसूक्ष्म गोत्तशील महाम म्हणतना त्यांतूय राय जावन बैसून असेल हांवें परहस्तगत जावन असेल म्हळ्यार इतले काळ तू रावणाले आश्रय अंतशील आता तुका तशी वेल्ली म्हण जाल्यार लोकापवाद हांव गुरी जाता तशें जावन मेगेल वयर लोकापवाद येता तशें जावन तूं कितली पतिव्रती जावन असच्या पुरो कसले जावो जाल्यार तूं आशील खंय परपुरुशाले जागेर न्हय
म्हणटना वापस हांव तुका स्विकार करचें म्हूण म्हळ्यार हांव लोकां पदाक पडका जाता म्हूण म्हणटना ती काय भारी बेजार जलकय कळवे तेदना पुराय ती मात्र आयकलेले पुराय जन एक पंत स्तब्ध जाले कस जाला बा हे राम उलयता म्हूण तेद भितर पुराय देवते चतुर्मुख ब्रह्म समीत थंय येवन रामाला घेवन सर्व देवते सप्तर्षो सकडी थंय येताची खंय तर म्हळ्यार दशरथ समीत एक हंसाचे विमानार बैसून दशरथ रामा दिसता कळ्ळें मागीर सीतादेवी सांगता रामा लागी हांव तूं कितले मेगेल विशयांत कठीण उतर उलय जाल्यार हांव तुका मात्र मेगेल बामणू तुजे मेगेल देव म्हूण लिखिली स्त्री हांव कळ्ळें तुगेल वयर कसले म्हाका तूं कितें दिसना तूं सांगिल्ले विशयान ती ते म्हळ्यार तुका पुरे गोत्तस जाल्यार हांव एक ಸ್ವಲ್ಪ उतर उरलो का म्हूण दिसता कित्याक म्हूण म्हळ्यार वायुदेव सर्वांगेल शरीरांतस मेगेल शरीर आसूच्यो वायुदेव तुगेल शरीरांतस अंगसोचे पुराय जनाल शरीर आस ताका वायुदेवाक साक्षी कोण सांगता हांव कसले पाप केला कशी देहान्नी मनानय पाप केला म्हणून आस जाल्यार वायुदेव क्षण मात्रांत म्हाका सोडून वच्चो म्हळ्यार वायुदेवान सोडल्यार कसो जाता मरण येता न्हय आनी मेगेल शरीर सर्व जनाल शरीरावरी पंचभूतात्मक शरीरची हांव कसले पाप केला म्हूण जाल्यार मेगेल शरीर आसूचे अग्नी जल आकाश पृथ्वी वायू पुराय जनी म्हाका सोडून वच्चेचे तुका सोडून अनेक परपुरुश हांव स्वप्नांतूय आलोचना करनी म्हणटना आनी हांग इतले देवते येयलेंत न्हय साक्षी सांगू तांगेला पुराय निमगून तांणी सांगल्यार तूं मेगेल बाब म्हूण जा कळ्ळें न्हय नातल्यार मागीर कसा म्हूण देवान लिखिल्ली तशी जाता कडेन तेदना वायुदेव म्हणाल की रामा हांव सर्वत्र संचार करच्यो वायुदेव तुगेल बायल पापरहित कळ्ळें तेश हांव तिका परिग्रहण करी म्हूण अग्निदेवय सांगता हांव सर्व प्राणींगेल शरिरांतूय अंतर्बही व्याप्त जावन आशिल्लो म्हळ्यार भितरय आसा भायरय आसा सर्व प्राणी कसले आलोचना करता कसले करता हे पुरे म्हाका कळटा तुगेले मैथिली कना मनांत समीत तुका आलोचना करूनाशिल्ली तुगेले विशय चिंता करता आशिल्ली तशें हांव तूं तिका स्विकार करची सम्मम वरुण देवूय सांगता रसा वै मत्प्रसूता हि भूतदेहेषु राघव अहम वै त्वां प्रब्रवीमि मैथिली प्रतिग्रहयतां सर्व प्राणीचे शरीर आसूचे जलतत्व मेगेल निमती जेवचे कळ्ळें वरुण देवान म्हणचे तशें हांव सीते अशोकमना आसतना कशी आशिल्ली म्हळ्यार म्हाका गोतस तूं हिका प्रतिग्रहण करचें सम कडेर म्हणटा चतुर्मुख ब्रह्म सांगता तूं सीतेल विशय सांगिल्ले उत्तर आश्चर्यकर विशय न्हय ते तूं धार्मीक जावनस राजर्षी तूं साधू स्वरूप सदा सर्वदा धर्म पालन करूं म्हूण लिखिलो म्हणटना सीतेक अशी तूं उलयले विशयान कसले एक व्हड म्हूण म्हाका दिसना जाल्यार सम ऐक एकाग्रतेन ऐक म्हाका गोतस कळ्ळें रावणासुरा संहार केल्लो तुवें मेगेल वरा निमती तो अवध्य जावन आशिल्लो तसल रावणासुरा तूं संहार केला कळ्ळें सीते ಸ್ವಲ್ಪ काळ रावणाला दिनान तश्च पुरो जाल्यार नलकुबरान रावणाक शाप दिलेलो देखून परस्त्रीक तो खंडित आपण तशें हांव तिका आमे संरक्षण केला नलकुबराल करीन शाप दिवन कळ्ळें तशें हांव नलकुबरान रंबेल वयर बलात्कार करूं रावणान पळयतना तेदना ताणें म्हणलेलें आनी तुका मना दवरना नशी तूं नाका म्हूण दिशिल्ली स्त्री आलवटू कसले बलात्कार करूं चमकले तुगेलें माते चूर चूर जाता तशें हांव सीतेल विशय तूं कसले आलोचना करूं नाका हे रामा तूं कुडले तिगेल परिग्रहण करी म्हणून म्हणटा रावणासुरा संहार केला न्हू व्हड कार्य केला तुवें म्हूण सांगून म्हणटा कळ्ळें मागीर दशरथूय सांगता रामा ती पवित्र जावन आसूची तिका परिग्रहण करता तूं तीच म्हाका सून केन्नाकय म्हूण आनी हिगेल लोट अयोध्ये वचून धर्मान राज्य परिपालन तूं करता म्हणून सांगतना कडेरी सांगता आना तूं म्हाका देवाल समान तूं सांगली नंतर हांव कसली आलोचना करून तिका घेवन अयोध्ये वता म्हूण सांगून तो सांगता आनी अयोध्येक घेवन वच्चाक तयार करायचे पुरे म्हणटा तेदना दशरथ सांगता आनी वेळ काणू का तूं 14 वर्सां वनवासा अवधी जाल्ले वगीवस थंय भरत तुका राखून बसला कडेरी राम सीतेक घेवन तो आनी हांव अयोध्ये वता म्हूण पुरो जनाल अनुमती घेता थंय कडेरी ब्रह्म रामाले म्हणटकी
कौसल्या मातरिष्टांस्ते वरानद्य ददामिकान कौसल्य तुगेला अम्मनवे कौसल्या पुत्रा तू कसल वर दिव काम राम निमगीत काही कसं नाही म्हणून म्हणा मी गेले मन घेत नाही धर्मांत वसू का मग खंचे शत्रू लोट पराजय जवचनच आणि मी गेल कत्री युद्धांत प्राण सोडले सर्व कपीक जिवंत कोरकाम थई इंद्रानिया वर दिवचे कळलं मुलं रामायण आता ब्रह्मान दिवचे तथा असतो म्हणतं काय कोण चतुर्मुखा ब्रह्म कडे पुरे रक्ष वानर रक्ष म्हणरी करडियो वानर पुरे जिवंत जल्लींची कडे सीतादेवी ती गेले इच्छिन आंजनेया एक वर दिलके रामकीर्त्या समम पुत्र जीवितम ते भविष्यती दिव्यास्त्वामोपभोगाश्च मत्प्रसादात कृता सदा केद्दोळतई रामाल कीर्ती या बुईंचे रस्तकी तेद्दोळतई तुका जीवन असं म्हळ्यार चिरंजीवी तू म्हणून सांगून आणि तुका देवलोका कसं सकळी सुख भोग मेळत पडे तू इच्छे केलेलं मात्र तू गेल्या जरा सर्व सुख येता म्हण कडेरी मागिरी सर्व देवादी देवते तया इल्ले पूरे जन तनी अंतर्धान जल्लींची इंद्राल सारथी म्हणाल काही आव आणि रथ घेऊन इंद्राला वत्ता रामा आम येईल काम जल्ले म्हाका अनुमती दी तू म्हण म्हणाल काही आणि म्हणाल काही केद्दोळतई ये भूलोक आसपळ तेद्दोळतई तुगेल कीर्ती पुरे कडीन पसरीत जावन असता तुगेल रामायण पुरायजन सांगतर असताची म्हण आणि रामाक पूजन कोरनो तो तागेल रथ घेऊन स्वर्गलोक चमकलो हांगा राम विभीषणाल करीन लंका राज्य रक्षणे सर्व व्यवस्थ कोरनो पुष्पक विमानार बैसून समुद्र दांटून चमकल पुष्पक विमान केद्दी होडजेले तेद्दी होडजेता रामाल ಒಟ್ಟು वचुका म्हणून कितली जन आशस तितली जन घेऊन ते पुष्पक विमान उपतरस कळवे कडेरी समुद्र रायाला खई प्रार्थना केलेलं पण लंकेची ह्याकडची दडारे त्या दडार लंके समुद्र या दडार येऊन पावली कुडले रामू सर्व रक्ष गोलांगुल वानरांक पुराई पारितोषकन देऊन तुम गेले स्थाना वच्चू येत भरलेले जन कोण हनुमंतू सीता लक्ष्मण सुग्रीव विभीषण कोणही वापस वच्चे ऐकनाचे त्यांनी पुरे किष्किंदा पट्टणादी कडवत रसची तई दुखून पुष्पक विमान किष्किंदेले आईले विमानार दुखून देऊन लक्ष्मणाल करी नंगदाक तई युवराज पट्टाभिषेक केले नंतर सकल परिवार समेत जाऊन पुष्पक विमान घेऊन अयोध्येक कशी येईल पळतो तेंची मार्गारी व तरस अयोध्येक कळवे सुरवेक हनुमंता पेटयतो म्हळ्यार 14 वर्ष मी गेले पादूक दवरून आव या करता कसले पादूक दवरून 14 वर्ष आव राज्यभार करता मागीर तुवें येवका म्हणलेलो भारत खंय राज्य संपत्त निपळून तागेलें मन चेंज जाला जाल्यार ताका आनी हांवें राय जावन मुंदरसो का म्हूण आसा जाल्यार वापस हांव वची चुकी जाता म्हूण हनुमंता सुरवे पेटयता भरत कसं करता म्हूण पळय कडे ते हनुमंतू पळयता भरत तशी आस कशी रामू कृष्णाजीन घालून घेवन रन्नान तशी पळय तशी कंदमुलं फल खावन बरी कृश काय जाला तो बाई ये पळयता ना हनुमंता कळ्ळें भरताल मन बदलायसनी म्हूण तो रामू येतरस म्हूण भरता सांगली की संतोष चल की कळवे भरत नंदीग्रामा भाई पुरे अयोध्यावासी कितली जन आसा तितली जना सांगून पेटून कोण कोण येवचे जाता तांकां पुरे घेवन नंदीग्रामा भायरी रामाले स्वागता खातीर येवन राबला राम भरता पळोवचे खातीर नंदीग्रामा वता पळयत तो कशी सगळे आंग सतत्र मलदिग्धांग भरतम चीरवाससम अग्रतः पादुके कृत्वा ददर्शा आसीनमासवे तो क्रश काय जाला आंगा पुरे धूळ आंग शिंगार करून घेनी रायाल म्हणके ना तो कळवे नारुमडी नेसून घेवन तागेल्या हातांत रामाल दिव्य पादुकी धोरण राबला भरत कळवे रामा बारे संतोष जाल्ले राम लक्ष्मण थंय भरत शत्रुघ्न येयला थंय भरत रामा काप्पोन तागेल सिंहासन सिंहासनय ताका दिता तागेल पादुके ताका दिता आनी तूं जे सिंहासनार बैसुका मिगेले मात्यार आशिल्ल राज्यभाराचे एक जबाबदारी तुगेले चरणार दवरला अण्णा म्हूण म्हणटा मागिरी तांणी पुरे जन ओटूची अयोध्येक वताची अयोध्ये वचून जे तरी रामाक श्रवण नक्षत्रात दसू पट्टाभिषेक करताचे
रामाल पट्टाभिषेक जतरी राम सुग्रीव विभीषणाक परिवाराच्यांक यथायोग्य सत्कार करून तांगेल राज्या वच्चा अनुमती दिता. रामा बारी दुःख जता सुग्रीवा काही विभीषणा काही तिथले दुःख जता ज्याला उच्च कामाला वही नवे कडेरी अयोध्ये काढलेले ते पुष्पक विमानस पळ निजावन कोणाला ते वैश्रवण आले कुबेर आले तक्का दिता रामू गेयंतू गेले म्हणून मागीर कसने रामू रामराज्य आळसिता सगळेची रामराज्य म्हणून नाव पावला कसल्याके उणी नातय कळव्या मागीर रामू 10 अश्वमेध यागनी कोरनो सर्व दक्षिणात्मक म्हणून म्हणताचे त्या पुरे कोरनो बारी संतोष रस्ता म्हणून म्हणताचे अंत उत्तराखंडाविषयी ना जाऊ इथल्या रामायणाचे म्हळ्यार रामूय कष्ट भोगला म्हणून म्हणलेले विषय युधिष्ठिरा सांगून सांगता पळय महातेजस्वी तो राम म्हणच्याक तवय अवतार पुरुष म्हणताची ज्याला रे कितले कष्ट भोगलो तशावन तुक्का द्रौपदीक कष्ट इले म्हणल्याची नाकतुव यमय कष्ट एक नाही एक दिसो नाश जवचे कष्ट कळव्या तू भारी सामर्थ्य कसोचो वीरक्षत्री नवे तू गेले तुक कोण कोण आश्रय घेता त्यांनी पुरे जन भारी समृद्ध जताची म्हणतना तू समृद्ध जायना अशी असतव्या तशावन पळय इंद्रान इतर देवतेंगेल सहाय घेऊनची ताणे इथले राक्षसांक पुरे समार केलेले कळव्या म्हणतना आत तुक्का धनंजयो भीमू नकुलू सहदेवो असल जन सहाय करतले असताना तुक युद्धांत तू गेलवा ना म्हणून म्हळेले बय्य कसल्याक तू उची गेलवूचे कळव्या मात्र नाही अर्जुन एकलो पुरो सर्व शत्रू निर्मूल करूक मान नाही अर्जुनाला मलगड जाऊन असेल भीमसेन सामान्य म्हणलेक लावतो अयमच्या बलिनाम श्रेष्ठो भीमो भीमपराक्रम युवा नौच महेश्वासव वीरव माद्रवती सुतव पळय भीमसेन प्रचंड बलशाली म्हणून म्हणताचे आणि नकुल सहदेवी तशी चतुल पराक्रमी म्हणताना आणि पुरे तुका सहायक असताना तू गेलवत की सलवत की मिळेल चिंत कोरचे कसाला तू गेलवत मिळेल गेलवतची खंडित कळव्या तशी इंद्राले सैन्यापशी इंद्रानं स्वयं तुक सैन्य दिला रे त्या गेलवत की नाकी म्हणा म्हणी तशिले जाल्यार इंद्राल सैन्यापशी तुगेली चारी भाव पुरोची तुका गेलवून दिवचक्क कळव्या अनेक कसं म्हण म्हळ्यार पळय पराक्रम कितले म्हळेल विशयात तुका आलोचना नक्का सैंधवाक कशी त्यांनी ध्वंस केलेले गोतच नव्हे सैंधवाक कशी बांधून हाडलेले गोतच नव्हे तागेले सैन्य कशी ध्वंस केलेले गोतच नव्हे गंधर्वाल सैन्य अर्जुनान सलवाई निवे दुर्योधनादिक सोडवाचक्क हे पुरी तुका गोतशील तुगेले द्रक जल्लेले विषय तशावन पळय तुका पुणी अस्सले पराक्रमी जन सहाय्य मेळ्ळ्यांची ते रामाक पाप कपी सैन्य आणि करडी सैन्य मान मेळलेले म्हणटा तुगेले कष्टापशी रामाल कष्ट चड म्हणून कळत न्हू तुका आणि तू युद्ध करचे तुगेले बावंडा लागी रामू खंयची देशा वचून कोणकी गोत ना तील राक्षसाले वचून युद्ध केलेले ताणे रामान तुका हांगेल पुरे गोतस हांगेल बलाबल गोतस हांगेल अनुयायी कोण म्हणून गोतस कोण तांकां सहाय करता सकड गोतस रामा ते कसले गोतना नशी नक्का रामाल ओटयिल्ले सुग्रीवाक जेवो सुग्रीवाल सैन्याक जेवो हनुमंता जेवो अंगदा जेवो कोणाकय गोतशिल्वे कोणाकय गोतना तशें जावन तू पळय रामा युधिष्ठिरा तुगला पशी मस्त कष्ट बघील राम म्हळेल्याक असेल म्हणून उडगास करेत आनी तुका हें कष्ट बारी उणीशी दिसता आनी तुगेल तसले विराधी वीरू महात्मान असल पुरे एक कसं म्हणता क्षुद्र चिंतन म्हणताची हे परी तू कोरुकनच म्हणून सांगून मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराक रामचरित्र सांगता युधिष्ठिरा बारी समाधान जतके कडेरी आत मार्कंडेयराक वापस युधिष्ठिरू निमगिता कसने म्हण म्हळ्यार म्हाका हें कश्टाक म्हाका दुःख म्हूण लेखू नका कळव्या म्हाका दुःख कसलें म्हूण म्हळ्यार मेगेल भावंडाले विशयांत तांणी राय जावन असो काशील जन मेगेल ओटो मेगेल चुक्की खातीर तांणी वनवास भक्त रसत नमे म्हूण कौरवान कपट द्यूत कोरून मेगेल सर्व मोसान अपहरण केल्ली म्हळेल्या विशयात दुःख आपशी द्रौपदीक तांणी मस्त द्रौपदील वयर अनाचार केल्ली म्हळेले दुःख म्हाका खाता कळव्या हांगा त्यादन आम्ही दास जावन थंयचे लोक आशिल्ले त्या बाई द्रौपदील निमती आम्ही ते दास्यत्वा दुखून मुक्त पाविलीची कळव्या द्रौपदी पतिव्रत बाई महाभाग्यशालिनी बाई जाल्यार आतां
मेगेल तसल कष्ट भोगील राम असं म्हण मेघला पशी चढ कष्ट भोगील म्हाका द्रौपदी पशी चढ कष्ट भोगील कोणाय असवे की द्रौपदी मस्त कष्ट भोगता तसल कसलं एक स्त्रीले चरित्र महापतिव्रतेल चरित्र म्हाका सांगताच वे म्हूण मार्कंडेयू तेन्ना महापतिव्रता स्त्री जावन आशिल्ली सावित्रील काणी सांगताची ती काणी आमी पायचे दिसाक पळोवया आज सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.